जगाची काळजी वाढवणाऱ्या घडामोडी जगातल्या काही वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या आहेत। भारतासाठी चिंता वाढवणारी स्थिती सध्या नेपाळमध्ये सुरू झाली आणि त्याचबरोबर रशियन युक्रेन युद्धाचा सुद्धा भडका उडालेला आहे। तर तिकडे इस्रायल आणि हुती संघर्ष पेटलेला आहे। काय घडतंय जगात पाहूयात। राजकीय दृष्ट्या अस्थिर असलेलं नेपाळ सध्या विद्यार्थी आंदोलनामुळे पेटलंय। नेपाळच्या रस्त्यांवर सुरू असलेला विद्यार्थ्यांचा गोंधळ देशाच्या संसदेपर्यंत जाऊन पोहोचलाय। मोर्चा दरम्यान आक्रमक झालेल्या तरुणांनी संसदेत घुसण्याचा प्रयत्न केलाय। संरक्षक भिंत ओलांडून आंदोलकांनी संसद परिसरात घुसखोरी केली आहे। हिंसक जमावाकडून पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली। यानंतर पोलिसांकडून केलेल्या गोळीबारात 14 आंदोलकांचा मृत्यू झालाय। तर 4 पत्रकार देखील जखमी झाल्याची माहिती आहे। यानंतर काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सोशल मीडिया ॲप्सवरील बंदीविरोधात नेपाळमधल्या जेनझींनी हे आंदोलन पुकारलं आहे। शाळकरी मुलं सुद्धा या आंदोलनात सहभागी झाली आहेत। यावेळी नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे पोस्टर सुद्धा फाडण्यात आले आहेत। संसदेसमोर मोठ्या संख्येने जमलेले आंदोलक होते। यावेळी गेट तोडून संसदेत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना लष्कराने थोपवलं, पण यावेळी लष्कर आणि आंदोलनकर्ते यांच्यात तुफान धुमश्चक्री झाली आहे। लष्कराच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली। तसंच लष्कराने सोडलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या आंदोलनकर्त्यांनी लष्करावरच भिरकावल्या आहेत। यानंतर नेपाळमध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकही घेण्यात आली। तसंच भारत नेपाळ सीमेवर सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर नेपाळमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात। पंतप्रधान ओली यांनी 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली। नेपाळ सरकारची बंदी 4 सप्टेंबर पासून लागू। सोशल मीडिया कंपन्या नेपाळमध्ये नोंदणी करत नाहीत तोवर बंदी कायम। इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप सारख्या 26 ॲप्सवर बंदी घालण्यात आली। पसंतीचे ॲप बंद झाल्यानं तरुणाई रस्त्यावर उतरली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं। तर नेपाळमध्ये पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे नेपाळच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाय। घडलेल्या प्रकाराची जबाबदारी घेत गृहमंत्री रमेश लेखक यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। यानंतर नेपाळ सरकारने आता तातडीची बैठक बोलावली आहे। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आणि सतीश ढगे यांनी या घटनेबाबत काय विश्लेषण केलं ते पाहूयात। नेपाळमध्ये युवकांकडून झालेली ही हिंसक निदर्शनं जी आहेत ती वरवर जरी स्पॉन्टेनियस वाटलेली असली, अचानक झालेली वाटली असली तरी त्याच्या मागे एखादी संघटित विचार प्रवाह असण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळमधील एकूणच राजकीय घडामोडी पाहता नेपाळमध्ये एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण झाल्याचं दिसून येतं। एकीकडे जे ओली सरकार आहे ते चीनच्या प्रभावाखाली आहे, साम्यवादाकडे झुकणारं आहे, तर दुसरीकडे एक उजव्या मतप्रवाहाचा जो नेपाळमधली पूर्वीची राजेशाही होती आणि तिचं कुठेतरी पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न राजे ज्ञानेंद्र यांच्याकडनं होतो आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतं आहे। त्यामुळे एक पद्धतीचं ध्रुवीकरण हे नेपाळच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे। ते ध्रुवीकरण या निदर्शनांच्या पाठीशी आहे की काय अशा प्रकारची शक्यता ही देखील नाकारता येत नाहीये। भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारताला चिंता करावी लागणार आहे, कारण यापूर्वी जेव्हा नेपाळमध्ये अशा स्वरूपाने राज्यघटनेचं पुनर्लिखाण करण्याचं काम चालू होतं त्यावेळेला देखील त्याची रिफ्लेक्शन्स भारतामध्ये आलेले होते। त्यामुळे भारताला वेट अँड वॉच पॉलिसी हे नेपाळच्या बाबतीमध्ये ठेवावी लागणार आहे। वरकरणी जरी सोशल मीडिया बॅन हे कारण त्या ठिकाणी वाटत असलं तरी मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे राजकीय अस्थिरता नेपाळमध्ये आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या युवकांना अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय, त्याचाच एक प्रकारे रिस्पॉन्स म्हणून हा असंतोष रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून येताना आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय।
आणि याचबद्दल बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार चंद्रशेखर नेणे आता आपल्यासोबत आहेत. चंद्रशेखर सर, भारताने या घडामोडींकडे कसं बघावं? कारण आपला शेजारी इतका अस्थिर राहणं भारतालाही परवडण्यासारखं नाहीये. अगदी बरोबर. आता आपण हे जर बघितलं तर नेपाळमध्ये जे चालू आहे तेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये केलं गेलं होतं. विद्यार्थ्यांचं आंदोलन भडकवायचं आणि त्या आंदोलनामध्ये सद्य राज्यकर्त्यांचा बळी द्यायचा, ही अमेरिकन पद्धत जी आहे ती तशी नेपाळमध्ये अवलंबली जाते. आपल्याला आपल्या ज्या काही शक्ती असतील, जे काही रॉ वगैरे आपले असतील ते वापरून याचा बिमोड करायलाच हवा. कारण आपल्याला बांगलादेश नंतर आणखीन एक नेपाळ हा देश अस्थिर होणं अजिबात परवडायचं नाहीये. मला असं वाटतंय की केपी ओली हे भारत मित्र म्हणून नेपाळमध्ये ओळखले जातात. त्यांचे अपोजिट जे आहेत प्रचंड ते कम्युनिस्ट आहेत, त्यामुळे त्यांना राज्यावर आणावं अशी एक पॉसिबिलिटी आहे. तर हे शक्य आहे की आपल्या विरुद्ध हा कट चालू आहे. आणखी एक महत्वाची घडामोड घडलेली आहे, त्याबद्दल मी प्रेक्षकांना आधी माहिती देतो, बातमी ती सांगतो आणि त्यानंतर पुन्हा तुमच्याकडे येतो. ट्रम्प आणि पुतीन यांच्यातल्या भेटीनंतर युक्रेन आणि रशियामधलं युद्ध थांबण्याची शक्यता तयार झाली होती. पण आता युद्धविराम तर दूरच, रशियाचे युक्रेनवरील हल्ले आणखी तीव्र झाले आहेत. रशियाने रात्री युक्रेनवर युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला केला. यावेळेस रशियाने थेट युक्रेनच्या पंतप्रधान कार्यालयावरच हल्ला केला. 805 ड्रोनचा वापर करत रशियाने हा हल्ला केला. तसंच 17 क्षेपणास्त्र सुद्धा डागण्यात आली आहेत. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झालाय. यावर युक्रेनच्या पंतप्रधान युलिया स्वेरिडेन्को म्हणाल्या की युद्धात पहिल्यांदाच कियवच्या मुख्य सरकारी इमारतीवर हल्ला झालाय. त्यांनी हा हल्ला शहराच्या सर्वात संरक्षित क्षेत्रांपैकी एका प्रतिकात्मक धक्का असल्याचं म्हटलंय. तर युक्रेनियन हवाई संरक्षण युनिट्सनी रशियाचे 751 ड्रोन आणि 4 क्षेपणास्त्र रोखली अशी ही माहिती आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने केलेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेनने रशियाची पाईपलाईन देखील उडवली आहे. तर हा हल्ला म्हणजे मानवतेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. आपण पुन्हा एकदा चंद्रशेखर नेणे सरांकडे जाऊयात. चंद्रशेखर सर, पुतीन आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर आता युद्धविरामाच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या, पण हे युद्ध आणखीन पेटत चाललंय. त्याचं मुख्य कारण असं आहे की त्या अलास्का भेटीमध्ये पुतीन यांनी ट्रम्प यांचं पाणी रोखलेलं आहे. त्यांना दिसत आहे की ट्रम्प काहीही करू शकत नाहीयेत, नुसती तोंडची वाफ ते दवडतायत. आणि आता युद्धविराम जरी करायचा झाला तरी त्याच्या अगोदर त्यांना युक्रेनची अवस्था इतकी खिळखिळी करायची आहे की युद्धविराम हा पूर्णपणे पुतीन म्हणतील त्याच टर्म्सवरती होईल. आणि आता खरं म्हणजे युरोपीय देश घाबरलेले आहेत की युक्रेन नंतर पुतीनची वक्रदृष्टी आमच्याकडे वळेल काय. आंतरराष्ट्रीय जगात नेमके काय परिणाम होणार? कारण एकीकडे आज झेलेन्स्की यांचं एक वक्तव्य आपण बघितलं तर त्यांनी भारतावरच्या टॅरिफचं देखील आता समर्थन केलेलं आहे आणि इतर देशांवरच्या टॅरिफचं समर्थन केलंय. त्यामुळे रशिया आणि युक्रेन संघर्ष वाढणे भारताच्या हिताचं तर सध्या तरी दिसत नाही या लॉंग टर्म मध्ये सुद्धा. ते कधीच आपल्या हिताचं नव्हतं, पण तो संघर्ष थांबवणं हे अमेरिकेच्या हिताचं नाहीये. अमेरिकेला हा संघर्ष पेटता ठेवला तरच अमेरिकेचा युरोपवरती दाब राहतो आणि त्यांची शस्त्रास्त्र विकली जातात. त्यामुळे ते तोंडचं काही बोलत असले तरी प्रत्यक्षात तो थांबवण्यात त्यांना अजिबात रस नाहीये. आणि ट्रम्प यांनी तर हात वरच केलेत की मला वाटलं होतं थांबेल, पण आता काही थांबेल असं वाटत नाही. ठीक आहे, बरोबर. सर, आणखी एक बातमी आहे, ती वाचून प्रेक्षकांना सांगून मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. येमेनच्या हुती बंडखोरांनी इस्रायलवर मोठा हल्ला केलाय. या इस्रायलच्या रेमन आंतरराष्ट्रीय विमानतळाला उद्ध्वस्त करण्यासाठी हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला. यावेळी बहुतांश हुती ड्रोन इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं आकाशातच नष्ट केल्यात. तर एक ड्रोन पॅसेंजर टर्मिनलवर पडल्यामुळे काही प्रवासी जखमी झालेत, तर इमारतींचंही नुकसान झालंय. विशेष म्हणजे इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमला चकवा देत हुती ड्रोन शिरल्यानं सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हुतीने जवळपास 2100 किलोमीटर अंतरावरून हा हल्ला केलाय. या हल्ल्याची जबाबदारी हुती बंडखोरांनी घेतली आहे. तसंच परदेशी नागरिकांना इस्रायलमध्ये न जाण्याचं आवाहन सुद्धा हुतींनी केलंय. तसंच इस्रायलने गाझामध्ये हल्ले सुरू ठेवले, तर भविष्यात इस्रायलवर असे हल्ले आणखी होतील असा इशाराही हुतींकडून देण्यात आलाय. गेल्याच आठवड्यात इस्रायलने येमेनची राजधानी सनावर हवाई हल्ला करत हुती सरकारचे प्रधानमंत्री अहमद अल राहावी आणि काही कॅबिनेट मंत्र्यांना ठार केलं होतं. आपण पुन्हा एकदा चंद्रशेखर सरांकडे जाऊयात. सर, या संघर्षाकडे तुम्ही कसं बघताय? यात एक एक फॅक्टर आणखी वाढत चाललेला आहे. आता हुती बंडखोरांनी बायावर केल्यात. बरोबर. हुती बंडखोरांची जेव्हा प्राईम मिनिस्टर गेल्या आठवड्यात इस्रायलने मारला तेव्हाच त्यांनी बदला घेण्याची घोषणा केली होती. हा त्यांचा बदला सुरू आहे सध्या. परंतु कसंही असलं तरी इस्रायल हा सहजपणे स्वीकारणार नाही. इस्रायल पुन्हा हुती आणि येमेनवरती हल्ला करेल. पण येमेनचं काय झालंय
की मेलं कोंबडं आगीला भीत नाही तशी परिस्थिती झालेली आहे. त्यांच्यावरती इतके हल्ले झालेत, त्यांना काही फरकच पडत नाही. त्या स्वतः हल्ले केले याच्यातच ते इतके मशगूल असतात की आपली माणसं मेली तरी त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. अशा शत्रूशी लढणं खरोखर फार कठीण असतं. इस्रायलची अवस्था फार चांगली नाहीये आणि गाझामध्ये इस्रायलनी काय करावं याच्यात हुतींनी बोलण्यासारखं खरं म्हणजे काहीही नाहीये. त्यांचा त्याच्यात काहीही संबंध नाहीये. बरोबर. पण सर, एकीकडे आपण बघतोय की सध्या हुती बंडखोर हे इस्रायलवर वारंवार हल्ले करतायत. गाझाचा नाद जर सोडला नाही तर हल्ल्याची तीव्रता आणखी वाढेल असा इशारा हुती बंडखोरांनी दिलाय. आणि दुसरीकडे गाझामध्ये मात्र गाझा बळकवण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुद्धा आणखी तीव्र होताना दिसत आहेत. तिथे पत्रकं वाटली जात आहेत आणि लोकांना सुद्धा बाहेर काढलं जात आहे. हा संघर्ष कितपत टोकाला जाऊ शकतो आणि त्याचे संपूर्ण जगावर काय परिणाम होऊ शकतात? हा संघर्ष तेव्हाच थांबेल जेव्हा गाझातले पॅलेस्टीन इस्रायलचे जे होस्टेज पकडलेले आहेत त्यांना सोडेल. पण ते सोडत नाहीयेत. त्यामुळे कितीही बडबड केली, ह्युमॅनिटी वगैरे किती गोष्टी बोलल्या तरी नेतान्याहूंना हा संघर्ष थांबवणं आता राजकीय दृष्ट्या सुद्धा परवडणार नाही आणि सामरिक दृष्ट्या सुद्धा परवडणार नाही. त्यांना तिथला संपूर्ण नायनाटच करायला लागेल. हुतींचा जर तुम्ही विचार केलात तर उद्या गाझात शांतता झाली म्हणजे हुती गप्प बसतील असं नाही. त्यांना आता कळलेलं आहे की आपण इस्रायलवरती थोडं नुकसान तर करूच शकतो. ते हेच करत राहतील आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ते लाल समुद्रातलं ट्रॅफिक थांबवतील. त्यामुळे हुतींविरुद्ध सगळ्या जगाने एकत्र येऊन हल्ला करणं आवश्यक आहे. कारण लाल समुद्रातला जर ट्रॅफिक थांबला तर अमेरिका आणि आशिया याच्यातल्या ट्रॅफिक कार्गो ट्रॅफिकवरती फार विचित्र परिणाम होतो आणि त्याचे पडसाद सगळ्या जगात जाणवतात. आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होतो. बरोबर. तेव्हा हुतींविरुद्ध सगळ्या जगाने योजना करणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. सर, धन्यवाद. खूप महत्त्वाचं विश्लेषण तुम्ही केलं आणि महत्त्वाची माहिती आम्हा सगळ्यांना दिलीत त्यासाठी. तर ज्या हुती बंडखोरांचा उल्लेख आत्ताच्या बातमीत आला, ते हुती बंडखोर नेमके कोण आहेत ते एकदा आपण पाहूयात. हुती येमेनच्या अल्पसंख्याक शिया जैदी समुदायाची सशस्त्र संघटना आहे. एकोणीसशे 1990 मध्ये राष्ट्रपती अली अब्दुल्ला सालेह यांच्या कथित भ्रष्टाचारासोबत लढण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली. या मोहिमेचा संस्थापक हुसैन अल हुतीच्या नावावरून संघटनेला नाव देण्यात आलं. हुसैन अल हुती हा स्वतःला अन्सार अल्लाह म्हणजे अल्लाहचा साथीदार म्हणायचा. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर हुती बंडखोरांनी शस्त्र उपसले. अल्लाह महान आहे, अमेरिकेचा यहुद्यांचा खात्मा हो, इस्लामचा विजय हो असा नारा बंडखोरांनी दिला. हमास हिजबुल्लाह सोबत मिळून इस्रायल अमेरिकेविरोधात इराणच्या नेतृत्वात संघर्ष करण्याचा निर्धार हुती बंडखोरांनी केला. इस्लामच्या कथित शत्रूंविरोधात बंडखोर हिंसक संघर्ष ते करतायत. येमेनच्या मोठ्या भूभागावर हुती बंडखोरांचा ताबा आहे. हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेकडून हुतींना प्रशिक्षण आणि रसद पुरवली जाते. इराणकडून सुद्धा हुतींना शस्त्रास्त्रांची मदत दिली जाते. हुती बंडखोरांकडून युद्धात लहान मुलांचाही वापर केला जातो. 1500 मुलं यामध्ये मृत्युमुखी पडली होती. लाल समुद्रातल्या अनेक दहशतवादी कारवाया हुतींच्या नेतृत्वात केल्या जातात. यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.